तर पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारनं मदत जाहीर केलेली आहे। महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना सरसकट 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या कुटुंबियांच्या शिक्षण रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार आहे। तसेच प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देणार असल्याचं देखील आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय हा आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे। याच सोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे, ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे, अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे। दरम्यान सरकारकडून मदत जाहीर झाल्यानंतर जगदाळे कुटुंबियांनी सरकारचे आभार मानले आहेत। बघूया। सरकारचे मी आभार मानले की त्यांनी आमची दखल घेतली या सगळ्या प्रकारांनी आणि त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी शासकीय मदत जाहीर केली। मी खरंच त्यांचे आभार आहे, कारण मला खरंच गरज आहे त्या गोष्टीची। काय वाटतं, ही सगळी दुर्दैवी घटना घडल्यानंतर आज राज्य सरकारने तुमच्या कुटुंबियांच्या बाबतीत म्हणजे जे मृत पावलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांबाबतीत हा निर्णय घेतलेला आहे? मी माननीय मुख्यमंत्रीची आणि बाकी इतर सर्व शासकीय लोकांचे मनापासून आभार मानते, माझ्या पूर्ण कुटुंबियांकडून आणि माझ्या स्वतःकडून सुद्धा, की त्यांच्यामुळे मला आज ही संधी ते देत आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला खरंच खूप मदत होती। धन्यवाद। खरं तर मुख्यमंत्री भेटून गेले, त्यानंतर जे पी नड्डा आले, अनेक मंत्री आले, अनेक नेते आले। तुम्हाला काय काय आश्वासन देण्यात आलं होतं त्या भेटीमध्ये? काय तुम्हाला दिलासा देण्यात आला? त्यांनी सर्वांनीच आम्हाला सांगितलं की ते सर्व आमच्या सोबत आहेत, आमच्या परिवारासोबत आहेत आणि प्रत्येक जण मदत करेल आणि प्रत्येक जणांकडनं हेच मिळालं होतं की तुमच्या शासकीय नोकरीसाठी आम्ही प्रयत्न करू। आणि आज त्याच्यामुळेच ही जी त्यांच्याकडनं आलेली आहे की ते आम्हाला आर्थिक मदत करणार आहेत आणि मला शासकीय नोकरी देणार आहेत, त्यासाठीच मी त्यांचे धन्यवाद करते। खरंच तुझं काही स्वप्न होतं का, म्हणजे सरकारी नोकरीचं, किंवा बाबांना काही बोलून दाखवलेलं होतं का? आज कदाचित सरकारी नोकरी मिळते, मात्र ते बघायला बाबा नाही, त्याचं दुःख आहे। नाही, माझं असं कधी काही स्वप्न नव्हतं, पण त्यांचं स्वप्न नेहमी असंच होतं की मी खूप मोठ्या पोस्टवर काम करावं, नेहमी लोकांच्या मदतीस यावं आणि त्यांचं असं नेहमी होतं की मी एक मुलगा म्हणून सर्व गोष्टी कराव्यात, की असं नाही की तू माझी मुलगी आहेस म्हणून किंवा मुलगा मुलगी त्यांनी कधी केला नाही माझ्यासोबत। त्यांनी मला नेहमी एका मुलासारखंच की तूच माझी मुलगी आणि तूच माझा मुलगा आहेस। त्यांची नेहमी अशी इच्छा होती की सरकारशी रिलेटेड कुठल्या तरी गोष्टीत माझी मदत व्हावी, तर मला असं वाटतं कदाचित त्यांची इच्छा होती आणि ती आज पूर्ण होती।